माहेरी आली तर आई तिची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही, भरलेली पाठवते. तुमच्या सर्वांचा विवाह झालेला आहे. मला खरं सांगा मातांनो, माहेरी जर आई नसली तर त्या गावात तरी पाय टाकावा वाटतो का आपल्याला? कधीच नाही. आईचं एवढं प्रेम आहे, वडिलांचं एवढं प्रेम असतं की मुलीने फक्त सांगितलं की बाबा मी या तारखेला येणार आहे, तो बाप बिचारा घरी बसतो. त्याच्या घरी फार दारिद्र्य असते, त्याला स्वतःला राहण्याची सोय नसते, पण मुलगी येणार म्हणून 8 दिवसापासून आपलं घर चांगलं करायला लागतो. आपल्या घरी चांगल्या वस्तू आणायला लागतो, फळं आणायला लागतो. माझी लेक येणार आहे, तिच्या सोबत तिचे मुलं येणार आहे, जावई येणार आहे. जावयाने नाव नको ठेवायला, माझ्या जावयाने असं म्हणायला नको काय मिळतं तुझ्या बापाच्या घरी. 8 दिवसापासून तो बाप तयारी करायला लागतो त्या मुलीच्या येण्याची. आणि तिच्यावेळी फोन करते की मी आली आहे. म्हातारा कुतारा बाप तसाच धावत जातो त्या बस स्टँड पर्यंत. आधीच वाट बघत असतो. ती एसटी डोळ्याने दिसली की त्याला समाधान वाटतं, माझी मुलगी आली. आणि ती आई सुद्धा एखादा चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो, पावसाचा एक थेंब फक्त त्याला मिळावा म्हणून तो तडपत असतो, तशी ती आई प्रतिक्षण त्या मुलीची वाट पाहत असते. माझं लेकरू आनंदाने राहावं, माझी मुलगी सुखात राहावी. एवढं जे प्रेम आहे ना मातांनो, खरंच या जगामध्ये आपल्याला कोणी देऊ शकत नाही. जे आई वडील आपल्यावर प्रेम करतात, जे संत आपल्यावर प्रेम करतात, जे भगवंत आपल्यावर प्रेम करतात, ते दुसरे कोणीही करू शकत नाही. रिक्त असलेली पिशवी, येताना मुलगी 1 पिशवी जरी घेऊन आली तरी पण आई तिच्यासोबत 10 पिशव्या पाठवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या माहेरी आई निघून गेलेली असेल, आई वारलेली असेल, त्या माहेरात त्या मुलीला पाय नाही टाका वाटत. कारण आई हा हाक मारल्याबरोबर जर आतून आईचा ओकार आलाच नाही, असंख्य तुकडे तुकडे होतात तिच्या हृदयाचे. तिला माहेरी जावं सुद्धा वाटत नाही, ज्या घरामध्ये ज्या माहेरी आई नाहीये, वडील नाहीयेत. मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने तो बाप कन्यादान करतो ना, सगळं पणाला लावून कन्यादान करतो. सगळं त्याच्याजवळ असलेली सगळी धनसंपदा पणाला लावतो. स्वप्न पाहतो मुलीच्या एका लग्नासाठी. नुसतं धनच नाही तर स्वतःची इज्जत सुद्धा पणाला लावतो. जसं काही डोक्यावरची टोपी काढून एखाद्या सावकाराच्या चरणावर ठेवतो आणि म्हणतो थोडं फार उसनं काहीतरी द्या. तेवढं उसनं जर तुम्ही दिलं तर माझ्या लेकीचं लग्न चांगलं होईल. कारण या लग्नामध्ये जर कोणी नाव ठेवलं आणि सासरच्यांनी जर माझ्या लेकीला गांजलं आयुष्यभर की काय दिलं तुझ्या बापाने, तर माझं जगणं कठीण होईल. काही दिवसापुरतं उसनं द्या. तो बाप स्वतःच सगळं पणाला लावतो, चरणावर ठेवतो सगळी इज्जत त्या सावकाराच्या आणि म्हणतो थोडंफार द्या. असं कसं बस जमवत एका दिवसाची पंगत चांगली करतो. किसी ने दौलत दे दी, किसी ने शोहरत दे दी, किसी ने दौलत दे दी, किसी ने शोहरत दे दी. भरी सभा में रोते हुए उस बाप ने कहा कि मैंने तो मेरे घर की रौनक दे दी. माझ्या घरचा आनंद मी देऊन दिला. धन देणं, संपदा देणं, वस्त्र देणं सगळं सोपं आहे, पण पोटचा गोळा देणं सर्वात कठीण आहे माऊल्यांनो. ज्यावेळी रामप्रभूंचा विवाह झाला, राजा जनक दशरथांच्या चरणी लोळतायत आणि म्हणतायत माझ्या मुलीचा स्वीकार करा, आनंदात ठेवा. राजा दशरथांनी जनकांना उचललं आणि सांगितलं तुम्ही आज नमस्कार करू नका मला. आज तुम्ही दाता आहात आणि मी तुमच्या दारासमोर आलेला भिकारी आहे. आज तुम्ही तुमची मुलगी माझ्या पदरात घालणार आहात. तुम्ही फार मोठे दाते आहात आणि आज मी तुमच्या समोर पदर पसरवणार आहे, कारण मी आज फार मोठा भिकारी बनलेलो आहे. आणि आज त्याच मुलीच्या लग्नामध्ये बघा, एक वेळ अशी होती की त्या दशरथ राजांनी पदर पसरवावा आणि जनक राजाला मुलीचं मागणं मागावं. आणि आज या कलियुगामध्ये असे बरेच लोक आहेत जे मुलीच्या लग्नात जातात आणि म्हणतात काय केलं हिच्या बापाने, धड स्वयंपाक सुद्धा केला नाही. असं कुठे जेवण असतं का? हात जोडून विनंती आहे सर्वांना. मी नेहमी माझ्या प्रत्येक कथेमध्ये सांगत असते, एक मी सुद्धा मुलगी आहे ना, मुलीचं काळीज बापाविषयी फार विशाल असतं.
मी नेहमी माझ्या श्रोत्यांना सांगत असते, हात जोडून विनंती आहे, कुठल्याही लग्नामध्ये जर तुम्ही जाल तर तिथल्या अन्नाला कधीच नाव ठेवू नका. एका दिवसाच्या पंक्तीसाठी तो बाप आयुष्यभर कष्ट करत असतो. ती एक पंगत चांगली होण्यासाठी तिथल्या अन्नाला नाव ठेवू नका. ते कसंही असू द्यात, अन्न मोठ्या आनंदाने खा. फार मोठ्या मनाने त्या बापाने तो पोटचा गोळा सोपवला ना, त्याच्या जवळ जा, कधीतरी त्याला धीर द्या, त्याच्या पाठीवरून हात फिरवा. आज मुलगी जाणार तुमची परक्याच्या घरामध्ये, त्याला सांत्वना देणं ते गेलं कुणीकडे. आपण त्या लग्नाला नावं ठेवत बसतो, बापाने हे दिलं नाही, बापाने ते दिलं नाही. अहो, त्या बापाने पोटचा गोळा दिलाय ना तुम्हाला, 22 वर्ष त्याने वागवलं, पण आज तुमच्या स्वाधीन केलं ना तिला. विचार नाही केला की तुम्ही कसे वागवणार आहात, तिला मारणार आहात की पिटणार आहात की काय करणार आहात. देवावर विश्वास टाकून डोळे बंद करून पोरगी देऊन टाकली. जरा जवळ जाऊन त्या बापाच्या मनातलं दुःख जाणा. माणसाच्या जातीला व्यक्त होता येत नाही माऊल्यांनो. फार माणसाचं मन विशाल असतं, त्याला नाही रडता येत, त्याला नाही बोलता येत, त्याला समजून घेत चला कधीतरी. कुठल्या बापाला असं नाव ठेवत जाऊ नका. जर तुम्ही सासू असाल तर सुनेला कधीच विचारू नका की तुझ्या बापाने काय केलं तुझ्यासाठी म्हणून. फार दुःख होतं या गोष्टीचं. काय करणार आहे आणखी. तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलेल्या पोरीला देणं सोपं नसतं बरं. दुःख होतं या गोष्टीचं आणि ते कधीतरी जाणत जा. पुरुषाच्या जातीला खरंच व्यक्त होता येत नाही. त्याने जर डोळ्यातून पाणी आणलं तर त्याला वाटतं की जग म्हणेल मी कमजोर आहे, मला जगाच्या समोर रडून चालणार नाही. फार धीर गंभीरतेने तो बाप त्या मुलीचं सगळं लग्न सहन करतो. शेवटच्या क्षणाला त्याच्याही अश्रूंचे बांध फुटतात. म्हणून प्रयास करा, आपण ज्याही वेळी एखाद्या लग्न कार्यामध्ये जाऊ त्यावेळी आपण तिथला फक्त आनंद घेऊ, आशीर्वाद देऊ त्या दाम्पत्याला आणि परत येऊ. बाकी तिथली कसलीच तक्रार आपण करायची नाही. हे पाप आपण आपल्या मनापासून कधीच करायचं नसतं.